पावसाळा आला, पाऊस पडायला लागला, की आपसुकच आपल्याला भज्यांची आठवण येते. वेगवेगळे भजे आपण ट्राय करून पाहतो आणि त्यांचा आस्वाद सुद्धा घेतो. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत कांद्याचे 2 वेगवेगळ्या प्रकारचे भजी शेअर करते. एक मस्त मऊसूत जाळीदार असा तयार होतो, तर दुसरा मस्त कुरकुरीत असा होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये ना दोन्ही भज्यांसाठी खास मी टिप्स दिलेल्या आहेत, की ज्या तुम्हाला याआधी कधीच माहीत नसतील. चला तर मग कांद्याचे हे दोन्ही भजी तयार करायला घेऊ. तर सगळ्यात आधी ना मी इथे कांद्यावरची साल काढून घेते आणि हा साल काढल्यानंतर कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा. पावसाळ्याच्या वेळेस कांद्याला थोडीशी बुरशी चढलेली असते आणि ही बुरशी स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं. तर इथे 4 मध्यम आकाराचे कांद्यावरची साल काढून घेतली. स्वच्छ कांदे धुवून घेतलेले आहेत. देठाचा आणि बुडकाचा भाग मी काढून घेतला. आता यामधले 2 कांदे म्हणजेच 4 फोडी मी इथे काढून घेतल्यात. याचे आपण गोल मस्त स्पंजी असे भजी बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला हा जो कांदा आहे थोड्यासा मोठ्या आकारामध्येच कट करून घ्यायचा आहे. साधारण असे छोटे-छोटे चौकोनी तुकडे याचे असायला हवेत. तर इथे बघा सगळा कांदा चिरून झालेला आहे. थोड्याशा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला. आता याच पद्धतीने खेकडा भजी बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. पण यासाठी ना इथे जो पोटॅटो स्लायसर असतो तोच इथे मी घेतलाय, की जेणेकरून अशा मस्त स्लाईस होतील, पटकन होतील आणि एकसारखे कांद्याचे स्लाइस असले, की भजी सुद्धा मस्त कुरकुरीत असे होतात. यामुळे जर तुम्ही खेकडा भजी बनवणार असाल ना, तर या पद्धतीने स्लाइस कांदा करून घ्यायचा. तर हे बघा इथे दोनही भज्यांसाठी लागणारा जो कांदा आहे, तो चिरून झालेला आहे. आता सगळ्यात आधी आपण गोल भजी बनवणार आहोत. पण याआधी ना, जो खेकडा भजी आहे, याची थोडीशी तयारी करून ठेवू. म्हणजे काय करायचं, एका मोठ्या भांड्यामध्ये हे खेकडा भजीसाठी खिसून घेतलेले कांदे घ्यायचे. यामध्ये भजीसाठी लागणारं जे मीठ आहे, ते आत्ताच यामध्ये घालायचं. म्हणजे काय होतं, यामध्ये चांगलं हे मीठ मिक्स करून घेतलं, की कांद्याचं पाणी सुटतं आणि आपल्याला एक्स्ट्रा असं पाणी घालायची अजिबातच गरज पडत नाही. आणि यामुळेच हे खेकडा भजी खूप कुरकुरीत होतात. आता हे याला मीठ चोळून आपण हे एक 5 ते 10 मिनिटांसाठी साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपल्याला एक छोटासा असा मसाला तयार करून घ्यायचा आहे, की ज्यामुळे भज्यांना खूप छान असा स्वाद येतो. तर 1 चमचा इथे मी अख्खे धने घेतले, 1 चमचा जिरं घ्यायचं आणि 1 चमचा ओवा घ्यायचा. हे आपल्याला अगदी ओबड-धोबड असं वाटून घ्यायचंय. तर हे बघा ही अशी साधारण जाडसर अशी भरड असायला हवी. आता ही एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवून देते. आता इथे मोठ्या बाउलमध्ये ना मी 1 कप भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. रेग्युलर बेसन पीठ आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 कप बेसनासाठी बरोबर अर्धा कप यामध्ये पाणी घालायचंय. आता हे सगळं जे बॅटर आहे ते व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचंय. हवं असेल तर तुम्ही हाताने फेटू शकता किंवा अशा पद्धतीने विस्कर घ्यायचा म्हणजे अगदी पटापट फेटलं जातं. आता सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घातलं. आता आणखीन थोडंसं वाढवलं. हे बॅटर आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय. म्हणजे काय होईल, की आपल्याला अजिबातच सोडा घालायची गरज पडत नाही. आणि जे गोल भजी आहेत ना, ते अगदी मस्त फ्लफी होतात. आतमध्ये मस्त याला जाळी सुटली जाते आणि खायला सुद्धा मजा येते. जसं-जसं तुम्ही हे बेसन फेटत राहाल, तसा-तसा याचा जो रंग आहे तो फेंट व्हायला सुरुवात होते. तर हे पहा साधारण एक 3-4 मिनिट फेटल्यानंतर याचं तुम्ही बॅटर बघू शकता. आधीपेक्षा खूप जास्त फिकं दिसते आणि यामध्ये हलकीशी अशी बबल्स सुद्धा दिसतायत. आता यामध्ये सगळं साहित्य घालून घेऊ. तर सगळ्यात आधी मी इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा बारीक तुकडे करून घेतलेत आणि भरपूर यामध्ये कोथिंबीर घालायची. आता जो कांदा चिरून ठेवला होता, तो चांगला हाताने मोकळा करून घ्यायचा. यामधल्या ज्या पाकळ्या आहेत, त्या अशा सुट्ट्या व्हायला हव्यात. कांद्याच्या पाकळ्या चांगल्या मोकळ्या करून घेतल्या, की आपल्याला या बॅटरमध्ये घालायच्यात. आता यामध्ये घालायची पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची, की ज्यामुळे रंग छान येतो. तसं तर आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे, पण अगदी पाव चमचा आपल्याला लाल मिरची सुद्धा घालायची. आता यामध्येच 2 चमचे भरून मी गरम-गरम तेल यामध्ये घातलेलं आहे. साईडला मी भजी तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामधलंच हे तेल घेतलंय. आता हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेतलं. जी भरड आपण मसाल्याची तयार करून ठेवली होती, त्यापैकी अर्धी मी इथे घातलेली आहे. अर्धी आपण खेकडा भजीसाठी ठेवणार आहोत. घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालं, की भजी बनवण्यासाठी हे बॅटर तयार झालं. इकडे साईडला मी तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल मध्यम आचेवरती मध्यम गरम असायला हवं. आता 1 ड्रॉप टाकल्यानंतर तुम्ही बघा, पटकन असा हा फुलून वरती येतोय. याचा अर्थ, की आपलं तेल अगदी व्यवस्थित असं गरम आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने आपल्याला गोल भजी सोडून घ्यायचे. जेव्हा तुम्ही बेसन फेटून घेता त्यावेळेस बेसनामध्ये एक प्रकारची हवा निर्माण होते. बेसन खूप लाईट होतं आणि यामुळेच हे भजी छान फुलले जातात. आतमध्ये सुद्धा मस्त जाळी येते आणि खायला सुद्धा मस्त मऊसूत असे लागतात.
आणि विशेष म्हणजे अजिबात हे तेलकट भजी होत नाही. बऱ्याचदा आपण गोल भजी करत असताना यामध्ये सोडा वापरतो, की जेणेकरून हे भजी छान फुलले गेले पाहिजेत म्हणून सोडा घातला जातो. पण सोडा घातल्यामुळे हे भजी भरपूर तेलकट होतात. म्हणूनच सोडा घालण्याऐवजी बेसन फेटून घेतलं, की अगदी सोड्याप्रमाणेच हे भजी मस्त टमटम वरती फुलून येतात आणि खायला सुद्धा मस्त लागतात. तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी एक अर्धा मिनिटांच्या आतमध्येच हे तेलावरती तरंगायला सुरुवात होते आणि अगदी हलके असे हे भजी तयार होतात. इथे हे भजी वर-खाली करत मी चांगले तळून घेतलेले आहेत. हलकासा असा तांबूस रंग आला, की हे भजी आपल्याला काढून घ्यायचे. तर याच पद्धतीने कांद्याचे गोल भजी इथे मी सगळे तळून घेतलेले आहेत. आता आपण पटकन खेकडा भजी सुद्धा बनवायला घेऊयात. फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी हा कांदा आपल्याला मिठासोबत ठेवायचा आहे. यामध्ये पाणी भरपूर रिलीज झालेलं आहे. आता या पाण्यामध्येच आपण भजी बनवणार आहोत. तर तयार केलेली मसाल्याची भरड यामध्ये घातली, याचबरोबर पाव चमचा हळद घातली आणि आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये लाल तिखट घालायचंय. खेकडा भजीमध्ये मिरची जात नाही, तर यामध्ये लाल तिखटच घातलं जातं. याचबरोबर हे भजी मस्त कुरकुरीत व्हावे यासाठी मोठे 2 चमचे भरून इथे मी तांदळाचं पीठ घेतलं. आता यामध्ये साधारण एक अर्धा कप भरून बेसन घालायचं. साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. यामधलेच 2 चमचे तेल आपल्याला या बॅटरमध्ये घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता कांद्याने जे काही पाणी रिलीज केलेलं आहे ना, यामध्येच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. अजिबात एक्स्ट्रा पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही. जर तुम्हाला हे कोरडं वाटत असेल, तर हाताने थोडंसं असं कुस्करून घ्यायचं. कांदा आपोआप त्याचं पाणी रिलीज करत असतो. मिक्स करून घेतलेल्या या बॅटरमध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला चांगली यामध्ये मिसळून घ्यायची. आता हे बॅटर तुम्ही बघू शकता. थोडंसं जरी चिकटसर तुम्हाला वाटत असलं तरी सुद्धा भजी घालण्याची एक टेक्निक तुम्हाला मी सांगते, की जेणेकरून भजी मस्त कुरकुरीत होतील आणि असे गोल भजी होण्याऐवजी मस्त क्रिस्पी आणि खेकडा भजी होतील. खेकडा भजी बनवण्यासाठी फक्त हे बॅटर असं उचलायचं आणि तेलामध्ये घालायचं असं अजिबातच करायचं नाही. तर अशा 2 बोटाने अशा पद्धतीने हे बॅटर उचलून घ्यायचं. कांदा जो आहे तो असा उचलून घ्यायचाय फक्त 2 बोटांच्या साहाय्याने आणि अशा पद्धतीने हे तेलामध्ये सोडायचंय. गोल भजी तळलेल्याच तेलामध्ये आपण हे कांदा भजी सुद्धा तळून घेणार आहोत. तर तेल इथे मध्यम गरम असायला हवं आणि अशा पद्धतीने 2 बोटांच्या साहाय्याने हे खेकडा भजी असे पसरवून या तेलामध्ये घालायचे. म्हणजे छान क्रिस्पी होतात आणि खेकड्यासारखे हे दिसतात. खेकडा भजी तेलामध्ये सोडल्यानंतर याला लगेचच झाऱ्या लावायचा नाही. साधारण एक अर्धा ते 1 मिनिट जाऊ द्यायचा आणि यानंतरच पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा हे खेकडा भजी आपल्याला तळून घ्यायच्यात. तर हे बघा उलट-पलट करत हे खेकडा भजी मी चांगले तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. मस्त हे खेकड्यासारखे दिसतायत आणि याचबरोबर रंग सुद्धा अगदी परफेक्ट आलाय. आता हे खेकडा भजी आपण तेलामधून निथळून घेऊयात आणि याच पद्धतीने उरलेले सगळे खेकडा भजी तयार करून घेऊ. कांद्यापासून मस्त असे 2 प्रकारचे भजी इथे तयार झालेले आहेत. दोन्ही पद्धतीचे भजी तुम्हाला नक्कीच आवडतील याची मला 100% खात्री आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुमच्या घरात सगळ्यांनाच हे भजी खूप आवडतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच हे भजी ट्राय करून पहा. तुमच्या घरातल्यांना आवडीने खाऊ घाला आणि कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.